नमस्कार, एमजी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आता तर टीएससीचा पण पेपर फुटीनंतर काँग्रेस पक्षाकडून बोंबा आंदोलन मारण्यात आलेलं आहे त्या कॉर्नरला। पाहूयात घडामोडी। आज या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलेलं आहे। ही वेळ आम्हाला का आली? कारण आताच काही दिवसापूर्वी आपण बघितलं असं की नीटचा पेपर फुटला आणि नीटचा पेपर फुटल्यानंतर 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात झालं। आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीच्या पण भरती संशयास्पद झालेली आहे। हे एवढं झालं न झालं की आज उद्या आपले परीक्षार्थी बसले होते शिक्षक भरतीचे टीईटीसाठी, ती टीईटीचा पेपर फुटला म्हणून शासनाने आज पत्र काढलं आणि भिवंडीमध्ये त्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे उद्याचे पेपर आम्ही रद्द करत आहोत। या शासनाची इतकी नामुष्की, यांना लाज वाटली पाहिजे की आपण एवढे पैसे विद्यार्थ्याकडून घेतो, विद्यार्थी एवढी परीक्षेची तयारी करतात, त्यांच्या मनाचा, त्यांच्या करिअरचा, त्यांच्या अभ्यासाचा काही विचार करणार आहेत की नाही सरकार? आणि त्यांच्या भावनेशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे। मागच्या नीटच्या परीक्षा लांबल्यामुळेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या देशामध्ये आत्महत्या झाल्या होत्या, परंतु यावेळेस असं काही अपशकून किंवा आत्महत्या घडू नये एवढीच या ठिकाणी आशा बाळगतो आणि या सरकारचा या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात निषेध करतो। जर असे जर होत राहिले तर आम्ही नक्कीच याच विषयावर टीईटीचा हा मुद्दा आणि नीटचा मुद्दा आम्ही सोडणार नाहीत। देशभर राहुलजी गांधी यांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे, त्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये खासदार रवींद्रदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली नीट आणि टीईटीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलून धरू आणि या सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करू।